द्वारका. द्वारका हे भारताच्या गुजरात राज्यातील एक प्राचीन शहर आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली. जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर आक्रमण 17 वेळा केले व यादवांचा पराभव केला. 18व्या वेळी जरासंध व कालयवनाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू सहजासहजी या नगरात प्रवेश करू शकणार नाहीत अशी या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते. आजच्या द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे. आदि शंकराचार्यांनी जी पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे. त्याला शारदा मठ म्हणतात. इतर पीठामध्ये येतात दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील श्रृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तरांचल राज्यातील बदरिकाश्रम येथे असलेल्या ज्योतिर्मठ हे 4 मठ आहेत. आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसली होती व येथे एक बंदर होते. ह्या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे श्रीकृष्ण जाणून होते की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली. आजही 2019 साली बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर आहे. जोखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येते. कृष्णाचा जन्म मथुरेमध्ये झाला, पण श्रीकृष्णाने द्वारका येथे राज्य केले. इथे श्रीकृष्णाने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली, पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल व दुर्योधनासारख्या अधर्मी राजाचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्त्व आहे, तसेच रहस्य देखील कमी नाहीत. असे म्हणतात की श्रीकृष्णानंतर हे शहर समुद्रात बुडाले. आजही या शहराचे अवशेष येथे आहेत. या परिसरामध्ये असणारे तीर्थक्षेत्र. गोमती द्वारका. द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्यास गोमती तलाव म्हणतात. त्याच्या नावावरूनच द्वारकाला गोमती द्वारका म्हणतात. निष्पाप कुंड. या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत. त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव आहे. त्यात गोमतीचे पाणी भरले आहे. खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनविला गेला आहे. या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात. बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात. त्यानंतर रणछोडजी मंदिर. गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत. निष्पाप कुंडामध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरीच्या पाण्याने गुळण्या करतात. मग ते रणछोडजीच्या मंदिराकडे जातात. वाटेत बरेच छोटी मंदिरे आहेत. कृष्णाची, गोमती माता व महालक्ष्मीची मंदिरे. रणछोडजीचे मंदिर द्वारकेचे सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे. भगवान कृष्णाला येथे रणछोडजी म्हणतात. समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे. ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहेत आणि ही मूर्ती काळ्या दगडाची बनवलेली आहे. त्यानंतर त्यात हिरे आणि मोती चमकतात. गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत. मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केले आहे. देवाचे 4 हात आहेत. एका हातात शंख आहे, दुसऱ्या हातात चक्र आहे, तर एका हातामध्ये गदा आहे व एका हातामध्ये कमळाचे फूल आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. लोक देवाभोवती प्रदक्षिणा घालतात व त्यांना फुले व तुळशीची पाने अर्पण करतात. चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत. एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावर अंबादेवीची मूर्ती आहे. असे 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे. परिक्रमा. रणछोडजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. 2 भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हा परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजीच्या मंदिरास 100 फूट उंच जगमोहन आहे. यात 5 मजले असून 60 खांब आहेत. रणछोडजीनंतर येथे परिक्रमा केली जाते. त्याच्या भिंतीही दुहेरी आहेत. दुर्वासा आणि त्रिविक्रम मंदिर. दक्षिणेकडील बाजूस 2 मंदिरे आहेत. दुर्वासाजीपैकी एक आणि त्रिविक्रमजीच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्तथरारक आहे आणि कपडे व दागिने मौल्यवान आहेत.
त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रद्युम्नजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कुशेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवांचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर शिवमंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिरे आहेत. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा रुक्मिणी सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिर आहेत. त्यांच्या दक्षिणेला भंडारा आहे आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ. शारदा मठ आधी गुरु शंकराचार्यांनी बांधले होते, ज्यांनी संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील एक शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ता आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्याचा आदर करतात. रणछोडजीच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम भेट गोमतीच्या किनाऱ्यावर जावे. गोमतीच्या 9 घाटावर बरीच मंदिरे आहेत. सौलियाजीचे मंदिर, गोवर्धननाथजीचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक, हनुमान मंदिर. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजी मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. चक्रतीर्थ. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ म्हणतात. याजवळच रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे, ज्याला ज्ञानकुंड म्हणतात. याच्या पुढे जुनी रामवारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखी एक राम मंदिर आहे, जे नवीन आहे. यानंतर एक विहीर आहे, ज्यास सौमित्री बाली म्हणतात, म्हणजे लक्ष्मणजीचे भाऊजी. यानंतर काली मातेची आणि आशापुरी मातेची मूर्ती आहे. कैलास कुंड. पुढे प्रवास केल्यानंतर कैलास कुंडला पोहोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्यांच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहे. जय आणि विजय हे वैकुंठातील महत्त्वाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्याची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोहोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशामधील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाली आहे. गौतमी द्वारकाची तीर्थयात्रा केल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारकाला भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. त्यानंतर गोपी तलाव. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपीचंदन म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलांच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे एक छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात. असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या बेटावर जात असत. त्याची लांबी एकूण 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरेच चांगली आणि मोठी मंदिरे आहेत. येथे बरेच तलाव आहेत, बरेच स्टोअर्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्र या ठिकाणी फिरणे खूप चांगले आहे. बेट द्वारका. बेट द्वारका ही एक अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भक्त नरसीची हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजीचे एक मोठे मंदिर आहे. म्हणून या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारकाप्रमाणे इथे खूप मोठी सीमाभिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहे. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा व जांबुवंतीचे महाल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडे आहेत. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या मूर्ती आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे, मोती व सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केले आहेत. खरोखरच्या जरीच्या कपड्याने ते सजलेले आहेत. चौरशी धुना.
द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशाच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर चौराशी धुना नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमानी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहास लेखक निर्वाण थळातीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर श्री महंत रघुमानी यांच्या मतानुसार ब्रह्माजीचे 4 मानसपुत्र सनदक, सनतकुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली आणि जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्याबरोबर इतर 80 संत होते. अशा प्रकारे अनुयायी जोडून 84ची संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 दुके स्थापन करून ध्यान व तपस्या केल्या आणि ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितला आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनी म्हणजे प्रकार बनविल्याचे प्रतिकारात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरू उदासीनाचार्य श्री चंद्रभगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापन केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संतही तेथे आहेत. भेट देणाऱ्या प्रवासी भक्तांनी संतांच्या राहण्याची व्यवस्था, भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमातून निःशुल्क केली जाते. द्वारकाला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. अशी संकल्पना आहे की एखाद्या माणसाचे 84 लाख धुनी कापले जाते म्हणजे त्याला 84 लाख योनीमध्ये भटकण्याची गरज नाही आणि तो मुक्त होतो. रणछोडजी मंदिर. रणछोडजीच्या मंदिराच्या वरचे मजले पाहण्यासारखे आहेत. देवाचा सेज येथे आहे, झोका आहे, खेळायला एक चौपट आहे. भिंती मोठ्या आरशाने व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोअर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात व रात्री बंद होतात. या 4 विशेष मंदिराव्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखी बरेच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी यांची मंदिरे आहेत. याखेरीज साक्षीगोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धननाथाचीही मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे अतिशय सुशोभित केलेली आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे काम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचा जिना दगडाचा आहे. प्रत्येक ठिकाणी आंघोळीसाठी घाट बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी आणि शंखनारायण यांची मंदिरे खास आहेत. लोक या तलावामध्ये स्नान करतात आणि मंदिरात फुले अर्पण करतात. शंख तलाव. शंख तलाव रणछोडजी मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्याच्या किनाऱ्यावर शंखनारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंखनारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रमार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत जाताना एक गाव पडते. नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 2.25 मैल अंतरावर हिरण्य, सरस्वती आणि कपिला या 3 नद्यांचा संगम आहे. हिंदू लिखाणात असे म्हटले आहे की जेव्हा श्रीकृष्णाने आध्यात्मिक जगामध्ये सामील होण्यासाठी पृथ्वी सोडली तेव्हा कलीचे युग सुरू झाले आणि द्वारका आणि तेथील रहिवासी समुद्रात बुडाले. द्वारकाधीश मंदिराच्या दर्शनाच्या वेळा सकाळी 9:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत असतात. मंदिरामध्ये हातातील पिशव्या, मोबाईल, कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही. त्यासाठी मंदिराबाहेर सुरक्षित व्यवस्था केली आहे. द्वारका हे वैष्णवासाठी महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र आहे, विशेषतः भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी. द्वारकाधीश मंदिर हे 4 धामापैकी एक धाम आहे. हे मंदिर देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या मंदिराचे
स्थापत्यशास्त्रीय व धार्मिक महत्त्व आहे. जय श्रीकृष्ण. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.